हॅलो नमस्कार मंडळी, स्पर्शा या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार। तर मंडळी, इथे मी बनवत होती चिवडा आणि डुबूचं बघा मध्ये मध्ये करणं सुरू होतं। आणि मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला सुद्धा विसरू नका। तर आता मी चिवडा बनवायला स्टार्ट करते। मी दिवाळीला तर बनवलं होतं, पण तेव्हा काही व्हिडिओ शूट केलेलाच नव्हता। सो म्हटलं आता थोडंसं, आणि माझ्या अवताराला इग्नोर करा, मी काही तयारी केलेली नाही आहे अजूनपर्यंत। मी केससुद्धा करायचीच आहे। छान तुमचं असंच प्रेम असू द्या। ओके चला व्हिडिओ कंटिन्यू करू। काय हवं आहे तुला? ए बेटा, त्याच्यावरती लात नको मांडू। त्याला हवं आहे मनुका, तर मी त्याला मनुका देऊन देते आधी। हे घे जा। आणि बघू शकता इकडे मी छान पोह्यांना भाजून घेतलं, तर अगदी खुसखुशीत भाजून घेतलेले आहे बघा, छान भाजलेत पोहे। आणि इकडे घेतलेला आहे खोबरा, बादाम, त्यानंतर धने, कढीपत्ता, कांदे, मिरची आणि काजूसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेणार आहे। डुगूला आवडतो काजू आणि बदाम त्याच्यामध्ये। इकडे शेंगदाणे, दालिया घेतलेला आहे। सो आता मी चिवडा बनवून घेते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते कसं चिवडा बनवते। तर मंडळी, मी अगदी सिंपल पद्धतीने चिवडा बनवत असते। तर सगळ्यात अगोदर मी धने, दालिया, खोबरा, त्यानंतर कढीपत्ता, काजू, बदाम हे सगळं मी भाजून घेतलं। त्यानंतर आपले पोहेसुद्धा मी छान भाजून घेतलेले होते, अगदी खुसखुशीत झालेले होते पोहे। त्यानंतर मी त्यामध्ये कांदे टाकून घेतलेत, हळदी पावडर, चवीपुरते मीठ, तिखट त्यामध्ये टाकून घेतलं आणि आपले पोहे होते खुसखुशीत झालेले पोहे ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेत आणि जे भाजलेले आपले इंग्रेडियंट्स होते ते सुद्धा त्यामध्ये टाकले आणि एकत्र पूर्ण मिक्स करून घेतलं। आणि अशा प्रकारे आपला सिंपल पद्धतीने बनवलेला चिवडा तयार आहे। तुम्ही कशा प्रकारे चिवडा बनवता कमेंट करून नक्की सांगा। आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। बाय।